राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने
बबन महाराज हिंगोलीकर त्यांना साथ करतील रामदास महाराज. नाही थांबू द्या मला पलीकडे जाऊन थांबवलं नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन प्रगट पसार, नामाचे चिंतन प्रगट पसार.
Radha
तिथं पण आहे विनेकर इथे तुम्ही पिलर पशी चिंतन आमाचे चिंतन प्रगट पसारा आमाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे सोडावील माझा स्वामी निश्चय सोडावील माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही सोडवील माझा स्वामी निश्चय सोडवील माझा स्वामी निश्चय प्रतिज्ञा हे दासी केली नामाचे चिंतन प्रगट प्रसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही गुणदोष नाही पाहत कीर्तनी गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी वश्य होय सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण शरण दिया दुसरे चरण पांडुरंगा
पांडुरंगा गुरुप्रथम नमन दुसरे चढे समताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पेटे तटे भीमरत्यम वरम पुंडली काय धातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता नम साधू सज्जनासे जेणे केल्या राशी उपकाराच्या परोपकारासाठी दे कष्ट भीती स्वधर्म संगती आचरण आता नमो जनक जननी हा देव उत्पन्न जये पासून सदा भजनी रत्न करुणी सत्कार्य असे लाविला आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे तिही लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी दंडवत मस्तक माझा पायावरी यावार करे सताच्या 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 मस्तक माझा पायावर या वारकरी संताच्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कळसरूपी गणल्या जाणारे वैराग्याची मूर्तिमंत पुतळे पंचम वेदाची निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू संसार गतिरोधक पंढरीपत साधक बोलोबा कुमार कनकाई माताचे सुपुत्र जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील उत्कृष्ट असा अभंग आहे। तुकोबारा या अभंगाद्वारे नामाचं महत्व वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तुकोबारा काय म्हणतात? नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे त्या नामाचं चिंतन तुम्ही करण्याचा प्रयत्न करा जे नाम प्रगट आहे। कसं करायचं? असाल ते करा जेथे तेथे जिथं असाल ना तिथून करा। तुकोबारा त्याचा काय फायदा? भजन करायचं हो पण फायदा? तुकोबारा म्हटले फायदा नक्की आहे
सोडविल माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तो स्वामी माझा तुम्हाला निश्चयानं सोडवणारा आहे. त्यामुळं तुम्ही त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा. आम्ही त्याचं चिंतन करण्यासाठी तयार आहोत, पण त्याच्यासाठी लागणारा काही विधी, काही नियमावली, काही सुचिरभूतता. म्हटले सुचिरभूतता नाही, नियमावली नाही, विधी नाही, कमीच राहू द्या होते. नाही आता बरोबर आहे, त्या माणसाला सांगायची गरजच नाही. सुचिरभूतता नियमावली नाही लागत. बर माणूस गुणी असला तर म्हटले गुणी चालल. एखादा व्यसनी असला तर व्यसनी चालल. गुणदोष नाही पहात कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश्य होय. नाही लागत त्याला, फक्त प्रेम पाहिजे. तो गुणी असला का, सुचिरभूत असला का, नामधारक असला का, वेश्या जरी असली तरी ती प्रेमदायक अंतकरणानं प्रेमपूर्वक भगवंताचं जर भजन करत असेल तर मात्र तिचाही उद्धार होतो. म्हणून तुकोबराय सांगतात साधक दशेमध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. म्हणे भगवंता ही स्थिती प्राप्त झाली हे कसं ओळखावं? त्याची काही खून, त्याची खून आहे म्हटले. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडी रोमांच कंठ दाटे. ज्या दिवशी तुम्हाला प्रपंच कडू वाटायला लागला, परमार्थ आणि परमार्थातलं नाम गोड लागायला लागलं, त्या दिवशी तुम्ही साधक दशेमध्ये फिट्ट बसला. एवढंच तुकोबार आहे. या अभंगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतायत. परिहार द्यायचा तो असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे तोरणा वर्ष 15व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा परम भाग्यानं संत महात्म्यांच्या कृपेनं प्रातस्मरणी आदरणीय अवधूत भाऊ यांच्याकडून मला प्राप्त झाली. समस्त ग्रामस्थांच्या कमिटीच्या वतीने मला इथं प्राप्त केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांचे कमिटीचे आभार. गुणीजन गायनाचार्य वादक मंडळी उपस्थित आहेत. हे बघा हे न ठरवलंच होतं मला वरी न्यायचं. शपथ हो, मी म्हणलो मला लई त्रास होणार रे, पांढरी दोनला लावा. पांढरी दोनला लावली पण करायचं ती केली, आता 3ला नेल्यात. तुम्हाला वाटलं गोविंद भाऊ लई वाजीला, माझी शपथ वाजीत नव्हता त्या पकवाजावर. पांढरी दोनला लावल्यावर वाजत ना काय वाजीते, मात्र त्याच्या मनासारखं झालं. खरं तुझी श्रद्धा आहे बरं त्या पकवाजावर. तू म्हणलेलं भगवान परमात्मा करून घेतो भाऊ. त्या पकवाजाला एवढा जीव लावलाय ना त्यानं. पकवाज कधी त्याचा तो कधी पकवाजाचा झाला आम्हाला सुद्धा कळालं नाही. खरं त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्याकडे. मनातून वाजवलात ना, मला अजून आवाज आला नाही म्हणून म्हणलं. त्याच्या कमीत कमी पकवाजा एवढा आवाज टाळ्याचा यावा लागतो. एकटा वाजीला त्यानं तुम्ही सगळे वाजवा. वा, खरं खरं आता मला पटलं तुमच्या भागातला जावाई शोभला गडे. हे तुमच्या भागातला जावाई झाला, तुम्हाला माहित आहे की नाही? माहित नाही. मी ओळख करून देतो, दुसरा कीर्तनकार कोणी ओळख करून देणार नाही, त्याला माहितही नाही. आपल्या शेजारच्या गावची मोर इकडीची मुलगी याला दिली, परवा सोयरी झाली, त्याच्यामुळं आपला जावाई म्हणायला काहीच हरकत नाही. आता तुमचा जावाई झालाय, आता याला किती वर्ष तुम्ही ठेवून घेतला तरी जमते. पळणार आता पळणार. असं गोड वादक बऱ्याच दिवसाच्या नंतर मला प्राप्त झाला. आमचा गोविंद प्रातस्मरणी आदरणीय आवाजाचे जादूगार आमचे रामदास भाऊ हक्के. काय आवाज आहे महाराज. पांढरी 4ला लावत का म्हणलो, लाव तुझ्या मनात असलं तर म्हणला मला. आमचे आदिनाथ महाराज, आमचे राजू महाराज, बरोबर आहे ना? राजू महाराज आमचे कार्यगावचे बाबा. काय नाव महाराजांचं? बबन महाराज. बबन महाराज हिंगोलीकर, हिंगोली, परभणी, नांदेड. असा मेळ जमिलाय ना तुम्ही तोरणावाले ना. आता घोळ घाल नका म्हणजे झालं.
सगळ्या जिल्ह्यातलं एक एक बरोबर हुडकून हुडकून आणले काय. आणि आमचे सिस्टम तुमच्या भागातलंच आहे, त्याचं काही नाही. ते बी म्हणलंय फुटलं तर फुटलं आणि वाजलं तर वाजलं म्हणाले ते. असा आमचा मोठा दादा साईनाथ भाऊ आणि गोड असणारं युट्यूब चॅनलचे चालक मालक प्रोप्रायटर अवधूत भाऊ हिवराळे. नामाचा गजर नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे. तुम्हा गावाला माहित आहे की नाही की नाही तर कुठं कुठं तसं राहते. काकत कळसन गावाला वळसा. जर कोणी त्या चॅनलला लाईक केला नसाल, सबस्क्राईब केला नसाल तर आधी त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका. ती घंटी महत्वाची आहे, तिला दाबा. म्हणजे आमचे झालेले सगळे कीर्तन तुमच्यापर्यंत येतील. कुणी केलं नसेल तर तेवढं लाईक करा. आपल्या माणसाला मोठं कुणी करायचं, आपणच मोठं करायचं. गोड साऊंड सिस्टम, गावातली विनेकरी बाबा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रातस्मरणी आदरणीय हरिभक्त परायण तुमच्या मंदिराचे पुजारी धर्मगीर महाराज, त्यांचे चिरंजीव गोविंदगिरी महाराज, त्यांचं नाव काय, गणेशजी महाराज. आणि मी त्या ताईला क्षमा मागतो बरं का. आमच्या धर्मगीर महाराजांची मुलगी कीर्तनासाठी उभा टाकली होती बिचारी, पण आम्ही काही नियमात असल्या कारणाने तिला बसवले. तिच्या आधी क्षमा मागतो आणि मग कीर्तनाला सुरुवात करतो. तुकोबाराय नामाचं महत्व वर्णन करून सांगण्याचा प्रयत्न करतायत. जीवनामध्ये कलियुगामध्ये अशी एकच साधना आहे रामभाऊ, जिच्यामुळे तुमचा आमचा उद्धार होईल. दुपारी कथेतही आपला विषय झाला. नाम म्हणजे सामान्य विषय नाही. या कलियुगामध्ये जो उद्धार करून घ्यायचा असेल, तरायचा असेल, उद्धारून जायचं असेल तर नामासारखं दुसरं साधनच नाही. वायानिक पंता जाशी झाली, वायानिक पंता जाशी झाली, वायानिक नाही रे अन्यथा. वायानिक पंता जाशी धनी. कलियुगामध्ये जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल ना माई बाप, तर नामासारखं दुसरं साधन नाही. नवविधा भक्तीच्या भक्तीमध्ये सगळ्यात उत्कृष्ट भक्ती म्हटलं तर नामस्मरण सांगितलंय. कारण या नामस्मरणानं अनेकांचा उद्धार झालाय. आजा मेळा पाप रासी, नाम नेले वैकुंठासी, नाम जपले वाल्मिकान. कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस, कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस, माझे कंठी राहो भले, कपी कुळ उतरिले मुक्त केले राक्षस. नामान राक्षस तरली, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखा नेली, लंका दहन केली हनुमंत काशाने. रावणाच्या लंकेला हात लावण्याची ताकद कोणाची नव्हती बाबा. हात सामान्य होता रावण.
ज्याच्या घरी यम पाणी भरायला होता, कोण होता? यम 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 माहिती आहे तुम्हाला? बघल्या का यमाला कोणी? हा बघा, अहो तुमचा सक्का भाऊच होते ना. आजपर्यंत यमाला तुम्ही बघायला नाही? हाय काय कोणी यमाला बघलेली? आमच्या गावात एक हाय. नाही हो, कुठं बोलालो का तुम्हाला? मी दाखवतो नावा गावास आण म्हणलं तर 1000 रुपये खर्च लागते त्याला. इथं आणून दाखवतो. येम ज्याला दिसला त्यानं लई तर राहीच ना. ते न कर. गुरगुरी लागली की, बाजत पडलं की, मांडीवर घालून दूध घाललं की आले 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 तिथं बसले तिथं बसले त्याला हुडहुडीच भरती. हा मला वाटलं मला हुडहुडी भरते काय. हुडहुडीच भरती. यमाला ज्यानं बघला त्यानं मागे राहिलाच नाही. पण आमच्या गावात एक राहिलं की चुकून राहते तसं. पण यमालाही पाणी भरायला लावणारा रावण तुमच्या मागे जी 7.5 लागते की नाही माय, मजा बी लागते कवा कवा. लागली होती मजा मागे, वाचलंय त्यानं पकवाच फोडला की म्हणतो मला लागली 7.5. गावात आल्याबरोबरच माझ्या पायात सनी शिरली की नाही? आता 100% लागली म्हणलो मी. त्याला पकवात फोडल्यावर आता कीर्तन कस करावं बाबा? कस तर निवाळलंय, निर्वाळलं. नाव घटल्यावर निर्वाळते. 7.5 ज्याच्या लागते त्याला शनिदेव म्हणते. काय म्हणते कळलं नाही? कीर्तन नाही मी उडतूत करतो. नाही तर शनिदेव शनिदेव इको कमी कर भाऊ, जवळ घेऊन बोलायचं. तर कुठे गेला साहेबराव? शनिदेवाच्याही मस्तकावरती पाय ठेवून राजा रावण सिंहासनावर बसायचा. कोणाच्या? शनिदेवाच्या मस्तकावर पाय. एवढी ताकद असणारा रावण ताकद नव्हती, पण त्या रावणाच्या लंकेला काडी लावण्याचं काम हनुमंतानं केलं. फक्त नामाच्या बळावरती, केवळ नामाच्या बळावरती त्याच्या लंकेला काडी लावण्याचं काम हनुमंतरायाने केलं. हे का सामान्य कार्य नाही. म्हणून नवविधा भक्तीमध्ये कलियुगामध्ये नामासारखं दुसरं साधन नाही. आम्ही तुम्ही कुठल्याही भक्तीचा विचार करा, तुम्ही म्हणा नाम सोडून दुसरं केलं तर जमणार नाही का? होय, जमणार नाही. नामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साधना कलियुगात आहेत का नाहीत? आहेत हो. नवविधा भक्ती सांगितली. किती? 9 भक्ती सांगितली. 9 भक्तीचा विचार केल्याच्या नंतर आम्हा तुम्हाला ठरवता येतं नाम एकच साधन नाही, 9 साधन आहेत. पण 9 साधनापेक्षाही सर्वश्रेष्ठ साधन जर काय असेल, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे, नाम संकीर्तन साधन पैसोबे. गळतील पापे जन्मांतरीचे, गळतील पापे जन्मांतरीचे, गलगतीचा यात जावे मनोदरा, जावे मनोदरा. गळतील
नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. हे सोपं साधन आहे. सगळ्या साधनात सोपं म्हणजे नामसंकीर्तन आहे. सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येते, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. येत नाही घरी, येतो. तुकोबारासारख्या महात्म्याने देवाला घरी आणण्यासाठी केलेली साधना म्हणजे नामस्मरण आहे. तुकोबारांनी इतर रस्त्याचा अवलंब केलाच नाही. केला बाबा नाही. तुकोबाराय म्हणले मी काशीला गेलो नाही, गयेला नाही, प्रयागराजला नाही, कुंभमेळ्याला नाही, कुठंच नाही. पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोटी. एका पांडुरंगा वाचून या. गेलो नाही म्हणजे कुठंच नाही, कुठंच. बर जाऊन काय फायदा? तप करून काय फायदा? करिता तपे काम क्रोध खवळती. योग याग नाही, तपाची साधना नाही. करिता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो. बर तीर्थ केल्यानं काय होत? अहंकार किती होते काय काय? काशीला 2-4 बाया काय इथल्या गेला. काशी काशी 50-60 तर गेली असतील. खरंच गेलत्यात की 50-60, 25-30 आकडा कमी आहे म्हणा. 60च्या वरच्याला नेलं वाटते, खालच्याला नेलं नाही. लई जणांना नेलं नाही ना तुम्ही. कमी कमी लोकांना. काशी काशी काशीला जाऊन आलेल्या माया. ते काशीला काय तर सोडावं लागते म्हण. काय सोडल्या माय तुम्ही? चाचे कोप. कोप सोडल्या. कोप मधली चहा नाही, वाटीत ती वाटीत. तू पिलटात पैकी कोप. कोप काय केली बिचारी? ते काय पाप केल्यात काय? म्या काशीला गेलो सांगायसाठी कोप सोडून वाटीत आणायचं. मधली चहा सोडायचं नाही, पण सोडावं लागते काय? तीर्थाटन नाही हो. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी न पवती व याच्या दारवंता, जाणो जाता जाणीव घाली आडपाटा. योगाभ्यासी सिद्धी रोदिता ती वाटावो, ऐशे शोधियले मार्ग नाना परे. 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 ती प्रतिती मग साडियले दूरी. ती प्रतिती मग साडियले दूरी. आता गावोनी गीती नाचू हा मुरारी. आता गावोनी गीती नाचू हा मुरारी. आता गावोनी गीती नाचू हा मुरारी. निळामने करू संसार भोवरी हो. निळामने करू संसार भोवरी हो. निळामने करू संसार भोवरी हो. निळामने करू संसार भोवरी हो.
निळोबऱ्यासारखे महात्मे म्हटले काय केलं नाही. ऐशे शोधी येले मार्ग नाना परी न यती प्रतीती मग सांडी येले दुरी. आता गाओ निघिती नाचू हा मुरारी निळा मने करू संसार भोवरी. नामाशिवाय दुसरं साधनच नाही. ज्ञानोबराय म्हटले पा वायाची उपाधी धर्म वायाची उपाधी योग येणे नोव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. माहित आहे तुम्हाला ज्ञानोबरायचं सुद्धा मत आहे नामाशिवाय पर्याय नाही. योग करतो म्हटलं तर शक्य आहे का? या काळात आता योगा निघाला का नाही? योगा तुमच्या गावात किती लोक करतात योगा? फाटे उठून आहेत का काय 50 योगा करणार? आता चालू असलेला योगा म्हणजे 4च योगा होईल. किती होईल? 4 योग. योग सांगितले अवधूत भाऊ अष्टांग योग सांगितले. अष्टांग योग 8 योगाचे प्रकार आहेत. त्याच्यातला एक सांगून पुढे जातो. मला लई सांगणं होईना. लई सांग म्हणल्या तर पैसे वाढतात. 8 सांगितले पण मी एकच सांगतो. पाहे पालो याचे चने बोतरिया पडती खाणे पोट भरणे का मरणे शुद्धीने तोंडात एकही दात नाही असल्या बोचऱ्या माणसानं लकोंडाचे हरभरे कच कच चावून खावा आणि ते खाऊन त्याच्यावरती जगाव. त्याला योग म्हणतात. किती जणांची तयारी आहे? पटपट हातवरी करा. नाहीतर राजूरकर सांगलाय म्हणून लवाराजवळ जाऊन लकोंडाचे हरभरे करून आणू खासा. कुठं ताण तोड्यात जाऊन चिटकून बसल, मरून जासाल फकमन. पोलिसाची गाडी मजा घरी येईल. नाही आम्हा तुम्हाला योग जमणाऱ्यातला नाहीच. एक माणूस एका महाराजाकडे आला कीर्तन संपल्यावर. महाराज म्हणले काय झालं? लई गुडघे दुखल्यात. महाराज म्हणले मजे दुखल्यात रे. नाही नाही तुमच्याजवळ काय तर राहते ना सांगात म्हणा. आमच्याजवळ काय माती राहते? काय नाही रे. नाही 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 तुम्ही महाराज लोक लई कडू राहत्या म्हणा. तुम्ही सांगी ना गुडघा नीट व्हायचं काय तर सांगा. महाराज म्हणले पहाटे 5 वाजता आस्था नावाचं चॅनल लाव.
त्याच्यावर पहाटे 5 वाजता रामदेव बाबाचा योगा चालू होते. तसं तसं कर, तुझे गुडघे कमी होतील. योगा कितीला चालू होता? 5ला. हे उठलं 5:30ला. 5:30ला उठल्यावर यानं आधी अर्धा लिटर दूध पिला, 1/2 किलो रव्याचा शिरा खाला आणि मग आस्था नावाचं चॅनल लावला. ते योगा कुठं आला होता? इथं आला होता. अर्धा लिटर दूध, 1/2 किलो रव्याचा शिरा खालेला माणूस असं केला, असं होते खालीवरी खालीवरी फड फड वाकून घेतलं. आणि ते म्हणलं, महाराज तुम्ही सांगलेले करून मला उलट झालं. म्हणलं कसं झालं? म्हणला 5:30ला उठून शिरा खाऊन दूध पिऊन केलं. म्हणला असलं करायचं होय? उपाशी पोटी करायचा योगा आहे. आम्हाला 4 योगा नीट करता येईना माय 4. आणि ते लकोंडाची हरभरे पुढची साधना सांगितली. अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, मणिपूर चक्र जागे करून जीभ घ्यायची. जिभेला 21 दिवस ओढायचं. ओढत 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 जीभ लांब करायची. कमीत कमी हे जीभ टाळेपर्यंत गेली पाहिजे एवढी लांब. ते तसलं काही सांग नका महाराज, उगं बसा म्हणा. मी सांगी नाही. योगाच्या साधनेचा विचार केला तर सामान्य नाही. पण एखादा विधी करा म्हणत हिशोबान जमते काय? आता तुमच्या गावात महाराज आहेत, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला जमते होय महाराज. सत्यनारायण लग्न शांती, शांती करा मेलतीची जित्याची. शांती पाहिजेच की, जित्यालाही लागते मेलत्यालाही लागते. माय हो तुम्ही हसूला झालं लागते नाही महाराज? चुकलंय का? ते सत शिकलं म्हणजे खरं होय. दोघालाही लागते शांती. जित्यालाही लागते मेलत्यालाही लागते. लागते की नाही? मेलत्याला लागलेली जित्याला खाते काय? शांती. चला, एखादा विधी करायचं म्हटलं तर सामान्य नाही. तुमच्या गावात एक हातगुंट्यावर महाराज आहेत, या म्हणलं की येते. पण काही गावात बियाला महाराज नाही. सत्यनारायण करावं म्हणलं तर शेजारून मागावं लागते. आणि शेजारचा गुन्हा नाही येईना. हे उगं गावगड्याचं काम होय म्हणून उगा 11 दिल तर बी करते. ते पहिल्या रोजी कळसाच्या पूजाला लोक 11 बी देईना झाले. हे खिशात हात घालू घालू काढलो. 50 काही मागणं झालंय. 10-10 हजार मागलेल्यात. मग 10-10 हजारला येईना झालाय महाराज. मी तेच सांगायला ऐका. आता बोलू नका झालं. युट्यूब चालू आहे. नाही तर लोक म्हणतात ह्या गावातली लोक लई बोलतात र. ह्याच्या पुढे लई सांभाळून राहावं लागते माणसाला. एका बाईनं नवस केला, माझ्या पोराला मास्तरची नोकरी लागू दे देवा, घरी सत्यनारायण घालतो म्हणली. आणि न जाण कदा पोराला मास्तरची नोकरी लागली. तिच्या घरी तिच्या सासऱ्यापासून सासूपासून नवऱ्यानं कोणी सत्यनारायण कवाच घातलं नव्हतं. आणि बापाच्या बी कुळात कोणी घातलं नव्हतं. आता नवस्त बोलला, नवस्त फेडावं लागल म्हणली. पण सत्यनारायणाला महाराज पाहिजे. गेली एका महाराजाकडे, महाराज सत्यनारायण घालायचा हा. महाराज म्हणले 11,000 लागत्या. म्हणली माय सुकाळ नाही ते. घरी आली पोरा, सुकाळातला बगर कोणता तर आपल्याला नवस फेडायचा आहे म्हणजे कोणी कोण. दुसऱ्या महाराजाला धरली, आमच्या गोविंदराव सरक्याला. गोविंदराव म्हणला 5,000 घेतो. आणि अनेशा माझी कथा चालू होती त्या गावात. तिनं म्हणली त्यानं 5 मागला. ते कथा कारभार आहे कार, त्याला येते काय की आलो मजा करू. महाराज सत्यनारायण म्हणून 500 करतो. हे महाराज बरं आहे म्हणली. 500 काय काय लागत? 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा, 1.25 किलो तूप, खारी खोबर. माल पेशल राहते बरं. सत्यनारायणाचा माल म्हणजे पेशल. महाराजाच्या काहीच कामाला येणार. टपरी बदाम,
खवट खोबरं, कुजलेल्या खारका, पाकड्या लवंगा, बी नाही ती इलायचीचे बोंड, पिले नाही ते हळदीचे खोंब, भंगार माल सत्यनारायणाला. ते सगळं आणलं खरं, पण ह्याला कवा सत्यनारायण करूनच माहित नाही. ह्याला करून माहित नाही, तैला घालून माहित नाही. अशी नंबर 1 जोड लागली. घरी गेल्यावर म्हणला हिंग कथा संपल्या येतून मला संचाला कीर्तन हाय, माझ्या मनावर आटपाव लागते. हिनं म्हणजे 9 साचवाय का वाबी आटपा. त्यान घरी गेला, पूजा मांडली. बायकोला म्हणला माय तुम्ही जाऊन शिरापुरीचा प्रसाद करा, मालकाला बसू द्या म्हणला इथं. मालक बसल्यावर हातावर सुपारी दिलं, पाणी टाकलं, म्हणलं हे का मी म्हणतो तेवढं म्हणा. त्यानं म्हणला मला तो कोणतं दुसरं येते, तुम्ही म्हणलं तेवढंच म्हणतो म्हणला. म्हणा मामा म्हणा. ते बी म्हणलं मामा म्हणा. मी नाही हो तुम्ही मामा म्हणा. ते बी म्हणलं मी नाही हो तुम्ही मामा म्हणा. सत्यनारायण माझा वय की तू, सत्यनारायण माझा वय की तुझा होय रा, बोललेले बोलल्यावर राग येते की नाही. वडून कानाखाली कानाखाली मारल्या बरोबर त्याला वाटलं सत्यनारायण असं छानावं लागते का. त्याने महाराजाला वडून रट्टा हाणला. त्यानं ह्यानं महाराज खाल्या पिल्या घरचा, आम्ही 12 घरचं खालेलं राहत्या. त्या यजमानाच्या उरावर बसलं, बुक्या घालायला चालू केलं. निव्वळ लाता बुक्याच. शेजारच्या बायाला अवतन दिलं तर सत्यनारायण ऐकायला. शेजारच्या बाया सत्यनारायण ऐकायला आल्या आणि घरच्या बाईला म्हणल्या बाई झालंय काय चालू. बघ माय तेव्हा चालू झालंय. मधल्या घरात दन वाजले. निवत तयार झालं. सून म्हणली सासूबाईला आत्याबाई कुटूर आले बघा माय. ती सासू जाऊन बघून येऊन सुनाला म्हणाली सुनबाई देवाऱ्याच्या घरापासून वसरीला आलंय म्हणली. आता इथं चुलीच्या घरात येते मा, इथंच पाणी फिरून पाया पडू म्हणली. असल्याच विधी केलं तर होईल काय उद्धार. धन्यमन ज्ञानोबाराय म्हणले योग याग विधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म नाही म्हटले. मग काय करायचं ज्ञानोबाराय, काय करायचं तुकोबाराय उद्धारासाठी. अभंगाचं पहिलं नामाचं चिंतन प्रगट पसारा, नामाचं चिंतन प्रगट पसारा, हे नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे नामाचे चिंतन प्रगट पसारा, नामाचे चिंतन प्रगट पसारा, हे नामाचे चिंतन प्रगट
महाराज म्हटले दुसरं काम करण्याची गरज नाही. योग तुमच्यानं होत नाही, विधी तुम्ही करू शकत नाही, दुसऱ्या भक्तीचा विचार केला तर तुमचं मन लागत नाही. त्यामुळं तुम्ही सोपी सरळ साधी भक्ती नामस्मरण करा. का करा? सगळ्या लोकांना लावणी मृदंग श्रुती टाळ घोष करता येत नाही. पकवाजावरती स्वर लावून सगळ्या लोकांना भजन करता आलं असतं तर प्रगट पसारा म्हणण्याची गरज पडली नसती. सगळ्यांना जमत नाही. म्हणून सोपं असणार साधी साधना म्हणजे नामस्मरण, जे कुणालाही जमतं. बर कसंही करा, कसंही घ्या, स्वरातच म्हणा असं काही नाही, घरीच म्हणा असं काही नाही, मंदिरातच म्हणा असं काही नाही. तुम्ही कुठं असाल तिथं ठाईचा बाय सोनी करा एकाची आवडी आनंद आवडी आनंद आवडी सोनी करा एकचित्त, जागेवर बसून आवडी अनंत आळवावा. जिथं असाल तिथं आपल्या मुखानं भजन करायचं. विठ्ठल विठ्ठल बोला, विठ्ठल बोला. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निश्चय एसी.
प्रतिज्ञा हे दास केली आम्ही. महाराज सांगतात असाल ते करा जेथे तेथे. कुठं कुठं बसून करावं. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कुठं कुठं करा कुठंही करा. खाता पिता उठता बसता देता घेता घेता जाता बदता देता घेता बदता बदता हरी बोला. देता घेता बदता हरी बोला. घेता जाता पिता देता घेता बदता हरी बोला. देता घेता बदता बसता खाता पीता देता घेता वदता हरी बोला. कुछ तुम जानो कुछ हम जाने. हरी बोला. हाँ हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. हरी शिवाय दुसरं तुमच्या मुखात असता कामा नये. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आमच्या दुसरं मुखात असल्याशिवाय राहा. व्यर्थ गलबला नका. ते तोंड नव म्हणले. ते तोंड नव. हरी शिवाय जर दुसरं तुमच्या तोंडात असेल तर ते तुमचं तोंड नव. जीवा नवे काळ सर्प आहे वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने. महाराज म्हटले नामाविन मुख सर्पाचे ते बिळ. तुमचं तोंड नव म्हणले. ते लाव होय लाव. लाव माहित आहे का तुम्हाला. लाव कशाला म्हणतात लाव माय. काकांडीला गेल त्या काय कोणी. काकांडीला हा काय कोणा सोयरी पण. काकांडीला काय आहे लाव आहे की काय करते लाव. पूर्वीच्या काळी लाव लेकर गिळत निघायची. तसरी तुमची जीभ नव लेकर गिळायची लाव आहे म्हणले. लाव मानणारी नव्हे. तोंड म्हणजे हेंडगाच होय. तोंडानं जर गोड बोललं भाऊ तर माय शपथ लोक त्याच्या पाया पडतात हो. आणि एकच शब्द वाकडा गेल्यावर लोक पाया पडिना टिकवर घेऊन हाणतात. या जिभेला एक काम लावा माय. भाकरी करताना भजन, उठताना भजन, बसताना भजन. भाकरी करताना उठताना बसताना स्वयंपाक करताना जर तुम्ही भजन केलात ना तर तुमचा नवरा तुम्हाला पालखीत हिंडील. पालखीत. कारण नामस्मरण केलेल्या स्वयंपाकामध्ये ताकद सामान्य राहत नाही. तुमचं तसलं नाही. माझा नवरा नीट वागत ना झालाय. कशाला वागत ह्याला कारीत घारूत. स्वयंपाक करताना जर तुमच्या तोंडात शिव्या असतील तर त्याच्या डोक्यात काय येईल. जसं अन्न खाईल ना तशी माणसाची बुद्धी फिरते. बुद्धी. म्हणून जीवनामध्ये नाम नावाचं साधन हे उत्तम साधन आहे. बरं कसं घ्यायचं. चित्त लावून घ्यायचं आहे. उगा नाही. नामामध्ये जर तुमच्या चित्त नसेल तर ते नामस्मरण करूनही फायद्याचं नाही. त्रिवेणी संगमे त्रिवेणी संगमे
ते ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कळालं? नामात चित्त पाहिजे. आता काय काय लोक नामस्मरण तर करतात पण त्यांचं चित्त नसतं. बघा तुम्ही, एक म्हातार सकाळी उठून आंघोळ केलं की हरिपाठ करावं. रोजचा नियम होता वर त्याचा हरिपाठाचा रोजचा. एके दिवशी वट्ट्यावर कट्ट्यावर बोलत बसलं. टाइम झाला वाजले 12. 12ला येऊन अंगावर पाणी टाकलं की चालू केलं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असुरी संसारी शास्त्र. धोतर नेसतच तेल लावत लावतच कंगवा फिरीत फिरीतच आणि नेमकं त्याचा हरिपाठ चालू झाला. त्या ढोर राख्यानं म्हशी सोडल्या. आता म्हशीला सव होती आमोनाला जायची आणि अंगणात वाळू घातली होती सुनन गहू. म्हशी आमोनाकडनं जाता गव्हाकडे शिरल्या आणि गहू खावलाल्या. ह्याचा तर हरिपाठ चालू आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे म्हणलं आता म्हशी काही गहू ठेवणार. आता कसं कराव. त्या म्हाताऱ्यानं आवाज दुप्पट केला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सून म्हणली म्हातार लई बिघडलं व लई बिघडलं. हळू म्हणत गेले रोज. लई जोऱ्यात आरडालय म्हणजे कोणीकडल्या कोणीकडे. पोरग म्हणलं जाऊ दे साठीची बुद्धी लाटी त्याच्यात काय कळा राहील. त्याचं काय दोषक्यात घेऊन कुणी चाल नाही बाहेर. हे म्हणलं पायलीवर गहू तर मशाईनं हाणले म्हणलं. आता उरलीच पायलीवर काय खावा महिनाभर कोपण ये कोणा. मग ते म्हातारं एवढं हुशार होतं हरिपाठ बी सोडलं नाही आणि गहू बी वाचिलं. सांगतो ऐका. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अरे म्हशीला कोणतर हाना. असला हरिपाठ सालभर जर केलं तर फायदा नाही मारा. असला हरिपाठ सालभर केलं तर फायदा नाही. चित्त पाहिजे. चित्त चित्त नावाचा विषय एवढा महत्वाचा आहे. पण महाराज ते चित्त जर लागायचं असेल तर त्याचं दर्शन झाल्याच्या नंतरच लागतं. नाही लागत. दर्शनाविना त्याचं चित्त लागणं म्हणजे कठीणच आहे. त्याला जर पाहिलं ना बस त्यानं एकदा का मन वेधलं का चित्त त्याच्या पायावर चढत. म्हणून महाराज त्याला पाहिल्याच्या नंतर त्याचं भजन करावं. आमचं चित्त त्याच्या पायावरती रमत. आमचं मन त्याच्या पायावरती रमत. म्हणून महाराज सांगतात चित्त देऊन भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. नामाचे स्मरण महाराज सांगतात नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. महाराज कुठून करायचं. कुठेही केलं तरी चालतं. महाराज कुठेही केलं तरी चालतं. माहित आहे तुम्हाला तुकोबाराय बहिर दिशेला गेले. बहिर दिशेला आणि बहिर दिशेला जाऊन तिथं बसल्यावरही तुकोबाऱ्यांचं भजन चालू होतं. रामेश्वर भट्टासारखे महाराज म्हणले तुक्या अरे नामाला बाटवतोस काय. कुठं बसलास याची तर अक्कल तुला. तुकोबाराय म्हटले माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतलासे. एकदाच्या भगवान परमात्म्यावरती आपलं चित्त जडलं मग कुठंही गेलं तरी नामस्मरण राहत नाही. गोविंद घ्या कुणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यागे.
अनुभव आहे आमच्यावर तुमचा. कळाले. एकट्याचा राहून काय फायदा आहे हो. आहा, सगळ्याचाच पाहिजे. सगळे म्हणले हे बिघडले म्हणले आम्हाला. नाही हो, माय शपथ नाही, एकट्यानं वाजले. आता बाजी त्यात अजून बी काही काही वाजवाय नाहीत. वाजी चावा नगर टाळी वाजवा म्हणल्यावर टाळी वाजवा. तुमचं खर्चून आलंय काय? मी देतो की खर्चलेलं. आमच्याकडे काय गुत्ता आहे काय? गुत्ता आहे का तसं काही? नाही तुमच्यात तसलं काय असलं तर सांगा मला. आता मग आमच्याकडेच आहे. अरे वा, एकाचा बाप मेला हे बी सांगतो माझ्याकडे. ते एकाचा बाप मेला आणि ते होतं सर्व्हिस वालं. 2 रोज झाल्यावर महाराजाला बोलून घेतलं. महाराज माझा बाप मेलाय म्हणला आणि 13 दिवसापत्रचा विधी किती रुपयात होईल? म्हणलं 5,000 रुपये लागतील. 5 नाही तुम्ही 7 घ्या, पण सगळं तुम्हीच करा. म्हणला दोस्त 2,000 कशाची देऊ लागलो? म्हणला तुम्हीच करा. त्याचा बाप मरावून दोस्त महाराजानं करावं. वा रे वा, कमीत कमी तुम्ही टाळ्या वाजून फुकाच्या. वा रे वा, तुकोबऱ्यासारखे महात्मे म्हटले महाराज. लागोन या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखीना. 2 तरी काम करा, विठ्ठल विठ्ठल म्हणावे. सोहळा स्वर्गी नाही. चला आपला विषय चालू आहे. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. तव तव हसती मथुरे जागे. गवळणीचा थाट मथुरे हाटा लागे. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागे. गवळणी दूध दही तूप घेऊन मथुरेला जायच्या. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाटा लागी. हाट म्हणजे बाजार. आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवंतांनी त्यांना वेड केलं.
ते दे दही घ्या कुणी, दूध घ्या कुणी विसरल्या. गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या. दामोदरी घ्या गे. त्याच प्रमाणावर बोलणं चलय आपलं. विसरायच्या स्वतःला विसरल्या, आपुलियाचा विसर झाला. हा राहिला उद्वेग, विसरल्या स्वतःला. मै भोली गरजा भोले मैं भोले, मैं भोले घर जाने वाला. मैं भोले मैं भोले, मैं भोले स्वतःला गवळणी विसरल्या. हो ऐका, भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये धुंदीत गेल्या आणि तिथं गेल्याच्या नंतर स्वतःला विसरल्या आणि काय म्हणायला लागल्या, गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या गे. मथुरेच्या गवळणी बाया म्हणल्या, गोकुळातील बायाला येड लागलंय. बाया पागल झाल्या म्हणल्या, पागल. दही घ्या दूध घ्या म्हणायचं विसरल्या आणि गोविंद घ्या कुणी दामोदरू घ्या म्हणायला लागल्या. वेड्या झाल्या का? खरंच महाराज वेड्या झाल्या होत्या. त्या भगवान परमात्म्याच्या नामामध्ये एवढ्या वेड्या झाल्या, तल्लीन झाल्या, स्वतःला सुद्धा विसरून गेल्या गवळणी. स्वतःला मी कोण आहे हे सुद्धा विसरल्या आणि त्या हरी स्वरूपामध्ये लीन झाल्या. असं नाम काय पोकळ नाही महाराज. नाम घेतल्याच्या नंतर हरी स्वरूपात विलीन करणारं नाम आहे. पण एकदा का नाम घ्यायला सुरुवात केलं ना, त्या नामाचा जर टकळा लागला ना, तर मात्र महाराज पुन्हा तो भगवान परमात्मा नाही दिसला का दुःख होत. माईला झोप लागली काय? नाही नाही, झोप पण नाही. माय तिथली हाय, मला चष्म्यातून दिसना झालंय. हाय कसं हाय, कोणाला बी झोप येते, पण शिवरात्रीचं येऊ नव भगभग करावं. कोणात आलंय भगभग तुमच्या पोटात? भगर कडी हाणल्या काय? आम्हाला मिळालं नाही. आम्ही बी हाणल्या पर गेले जिरून आमचं. ऐका, झोपू नका. माय झोपते घाटा होते. मजा होईना तुमचाच होते. झोपू नका. शिवरात्रीचा दिवस तर कमीत कमी कीर्तन ऐकाव. त्या गवळणी स्वतःला विसरल्या, भगवंताच्या नामात व्यस्त झाल्या, विसरून गेल्या स्वतःला सुद्धा. आणि देव त्यांच्यापासून बाजूला गेला. एवढं दुःख झालं ना महाराज. भगवंताचं नाव मुखाला घेता घेता जर विघ्न आलं, फार दुःख होतो. तुम्ही बघा, आजही फडकरी लोक भजन करता करता भजनाचं विघ्न आलं तर खाऊका गिळू करतात पुढच्याला. महाराज पहा तुम्ही, भजन म्हणजे भजन प्रिय लोक नाम स्मरण जर करायला लागले तर स्वतःला सुद्धा विसरून जातात. नसाई तहान भूक काही आहे ना, स्वतःवरती चित्तावरती लक्ष नाही राहत.
तहान भूक विसरून जातात. नकळे दिवस की राती अखंड लागली से ज्योती. सामान्य भजन आहे, आनंद लहरी कारण तुकोबाऱ्यासाठी त्याच भजनानं देव आला. ते भजन म्हणजे सामान्य नाही. टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंगी मुरला छंद, अंगी मुरला छंद, अंगी मुरला छंद, अंगी मुरला छंद. गीताची आटला भेद, गीताची आटला भेद, आटला भेद, आटला अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळो निगावा गोविंद गोविंद. डोळा लागला लागले, बंद करायची वेळ आली काय? कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी माय रिघेल, मेल माणूस चित्त उठविल, वेळ काळा ते ग्रासी लगा. नामानं मेलेल्या माणसाला जित करण्याची ताकद आली. चालविली जड भिंती,
सलाम आहे बाबा तुझ्या आवाजाला सर. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ही ताकद कशाने आली असेल? स्मरणानं आली महाराज, स्मरणानं. तुकोबऱ्यासारख्या महात्म्यांना नेण्यासाठी कोण? देव आले, देव. आणि अनुभव तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हटले भजन जर केलं ना सामान्य स्थिती प्राप्त होत नाही, मात्र भजन केलं पाहिजे. बरं कसं केलं पाहिजे भजन? बेंबीच्या देटापासून केलं पाहिजे. बेंबीच्या देटापासून कळालं? वरी वरी नाही, वरी वरी तरी कुणी टाळ्या बडवील. माय हात मोडली तर मोडली म्हणून वाजवा. तुम्हाला सांगू काय, गुत्याच्या बायात आणि मंजुरीच्या बायात काही फरक राहते की नाही? मी शेतकरीच हाव. मंजुरीच्या बाया मोहरी चलेल्या बाईला खडा म्हणतात. आणि तिनं गवसना गेली की हे तणावर माती लोटून त्याचं भाजलं काय, त्याचं पिकलं काय, त्याचं इस्तू लावलं काय. आणि गुत्याच्या बाया त्याच तरी भाजी त्यातच, पण आपलं बी भाजून घेत्यात. अशा पळत्यात इस्तू पडल्यावानी इत्त वाकल्या की तिथंच मानवरी पाणी पिवते. एवढं होऊ द्या ग. मंजुरीच्या आणि गुत्त्यात जसा फरक आहे की नाही, तसं मंजुरीच्या आणि कर नका. गुत्याचं केल्यानं करा थोडी. गुत्याचं त्याचं काम नव्हे हे. पाणी द्यायचं उसाला, बिड्या फुकायचं, तंबाखू खायचं, सोयरी की लग्न हे कोण करावं? त्याच्याकडे काम नाही. तुम्ही अजिबात वाजू नका. तुम्हाला वाजू मी म्हणत ना. तुम्ही आपल्या पार्टीतले माणसं, तुम्हाला कसं म्हणतो गुचाबत. चला, ज्याला देवानं 2 हात दिले, ज्यानं हात संघ आणले त्यानं हातवरी करा. हिंग आपापल्या इमानदारीनं असं जोऱ्यात. आता एवढं सांगून जो कोणी हातवरी करत नसाल तर माझी जीभ काळी आहे बघा. मी म्हणलेली होराली इमानदारीनं असंच राहू द्या. रामभाऊ चला ना चहा पिऊ. विठोबा
माणसाचं भजन केलं तर झटका येईना, इमानदारी नाही ना, पण असं भजन केलं पाहिजे. तुकोबाराय म्हटले असाल ते करा जेथे तेथे, पण तुकोबाराय भजन करायला आम्ही तयार होतो, आमचा फायदा काय? तुकोबाराय म्हटले फायदा एकच, अभंगाचं दुसरं सोडविले माझा त्याचं जर भजन केलं तर फायदा होतो. काय फायदा होतो? सोडविल माझा स्वामी निश्चयेसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. भजन केल्याच्या नंतर जीवाचा उद्धार होतो. ऊर्ध्व मुखे आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला आता घेवोनी छंद, घेवोनी आला निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले हे स्वरूपी मिळविले. नाव ठेवी याला भेद, नाव ठेवी याला भेद. सुखे मी निझालो शून्य सागर त्रिकुट शिकारी गा भजन केलं की सुखानं झोपता येत आहे. 12 बार कीर्तनात झोपण्यापेक्षा एक बार असं झोपावं, पुन्हा उठूच नाही. असं झोपणं म्हणजे मरण नाही. भगवंताच्या पायाजवळ मिळालेली जागा हे पुन्हा जाग करत नाही, पुन्हा उठीत नाही, पुन्हा झोपीत नाही. सुखाची प्राप्ती करून देते, पण कुणाच्या संगती जाऊन घ्यावं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम पुंडलिक हरी विठाल, ज्ञानदेव तुकाराम 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 बोला पुंडलिक विठ्ठल तुका म्हणे काढू वाटा तो प्रपंच, तुका म्हणे काढू
वाट